मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे बीकेसी परिसराच्या मध्यभागी असलेली तब्बल 5 एकर जमीन ही MMRDA अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक प्रकारे खाजगी जमीन म्हणून रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे। या जमिनीची किंमतही कित्येक कोटींमध्ये असल्याकडे सरदेसाईंनी लक्ष वेधलंय। बीकेसीमधील या सिटी पार्कमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे आणि या प्रकरणात आमदार सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। जेव्हापासून हे नागरिकांकरता बंद केलं तेव्हापासून किती टॅक्स पेअरचे पैसे या देखभाली करता, या सिटी पार्कच्या मेंटेनन्स करता खर्च करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा निर्णय कोणाचा होता, ही सगळी उत्तरं MMRDA कमिशनरने दिली पाहिजेत। याची चौकशी झाली पाहिजे। हे सिटी पार्क हे वांद्रेकरांकरता, मुंबईकरांकरता पूर्णपणे खुलं केलं गेलं पाहिजे आणि जेव्हा हे लोकांकरता खुलं होतं तेव्हा सामान्य मुंबईकरांना तिकीट द्यावं लागायचं। मग आता हे अधिकारी लोक तिकीट देऊन येत आहेत का? अजिबात नाही। हे फुकट तुमच्या माझ्या पैशांवर मजा करतायत। या सगळ्याचं उत्तर हे मिळालं पाहिजे।